वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मायबापो, आपण मानव देहात आल्यानंतर प्रपंचात आल्यानंतर परमार्थ करत असतो, संसार भी करत असतो तर परमार्थ भी करत असतो। परंतु संसार हा आपल्या आवडीचा असतो आणि परमार्थ आपल्या सोडीचा असतो। आपण परमार्थ करतो, परमार्थामध्ये तीन प्रकार आहेत परमार्थ करण्याचे। एक नडीचा परमार्थ करतात काही लोक नडीचा करतात, काही सवडीचा करतात आणि काही आवडीचा करतात। नडीचा म्हणजे आपल्याला काही नड आली, काही संकट आलं तर परमार्थ करतात, देवाला जातात। किंवा काही नडीचा, काही सवडीचा। आता सवड आहे, चला देवाला जाऊन येऊ, आणि येरी जर विचारलं त्याला चला ना मग आपण जाऊ गावाला देवाला जाऊ, तर नाही म्हणतात ते, आता आम्हाला सवड नाही। म्हणजे कोणी नडीचा परमार्थ करतं तर कोणी सवडीचा परमार्थ करतंय, पण कोणी आवडीचा परमार्थ करते। पण काही लोक असतात ते आवडीनं परमार्थ करतात। संत तुकाराम आवडीचा परमार्थ, संत ज्ञानेश्वर आवडीचा परमार्थ, आणि अनेक संतांनी, अनेक मानव संप्रदायाच्या संतांनी आवडीचा प्रपंच केला। नागदेवाचार्य आवडीचा प्रपंच, पण सवडीचा प्रपंच करणारे लोक 99% आहेत। म्हणजे नडीचा प्रपंच करणारे 99% लोक आहेत, सवडीचा प्रपंच करणारे 50% लोक आहेत, आणि आवडीचा प्रपंच करणारे क्वचितच लोक दिसणार तुम्हाला, क्वचितच। आणि जे आवडीचा प्रपंच करतात तेच खरे भक्त होतात परमेश्वराचे। मग परमेश्वराला अर्जुनाने विचारलं की देवा तुमचे भक्त किती येतं? ते म्हणले माझे भक्त 4 आहे। अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी। चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृती नोर्जुन। अर्थो अर्थ, जिज्ञासू अर्थार्थी, अर्थो जिज्ञासूर्थार्थी, ज्ञानीचे भक्तशिव। पण तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिविशेषते प्रियेव ज्ञानीनो तीर्थ महम मम प्रिय। तो मला प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे। कोणचा भक्त प्रिय आहे? जो ज्ञानी आहे आणि एकच भक्ती करतो। नाही तर मग आज एक सोमवारी महादेवाला जातो, मंगळवारी देवीला जातो, बुधवारी तिसऱ्या ठिकाणी जातो, चौथ्या ठिकाणी, म्हणजे असं अखंड भजन करी उभानो एक क्षण भई अवघेन गावधारी आहे जैसी। असं संत ज्ञानेश्वर 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, अवघेन गावधारी आहे जैसी। तसं ती भक्ती आवडत नाही परमेश्वराला। परमेश्वराला ते म्हणले चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृती नोर्जुन। अर्थो जिज्ञासूर्थार्थी, ज्ञानीचे भक्तशिव। पण त्याच्या ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिविशेषते प्रिय ज्ञानीतीर्थ महम सच मम प्रिय। तर माय तर तुम्ही म्हणता मग ज्ञान कशाला पाहिजे? ज्ञान जर नसलं आपल्याला तर आपण भक्ती आपली म्हणजे भरकटते, आपली भक्ती भरकटते, आपला जो भाव आहे तो भरकटतो। कसा भरकटतो? म्हणजे देवाला जीव म्हणतो आपण, जीवाला देव म्हणतो, आणि देव हे आपल्या आईवडिलाचे आयुष्यभर नाही सेवा करणार आपण, परंतु ते मृत्यू झालं की त्याला काय करतो आपण? त्याच्या समाध्या बांधतो तर त्याचीच भक्ती करायला लागतो। मग ही भरकटली भक्ती आपली, आपला भाव बी भरकटला। तर हे होते कोण? बळीराजे होते, आणि बळीराजेचे गुरु होते शुक्राचार्य। ते बळीराजे दानशूर म्हणून प्रसिद्ध होते। ते दान देण्यात हातखंडा होता त्याचा, आणि मग त्याच्याकडे एक छोटा पोरगा आला ब्राह्मणाचा, आणि तो ब्राह्मणाचा पोरगा म्हणला राजे मला 3 पाऊल जागा पाहिजे। ते म्हणले अरे 3 पाऊल जागेनं काय होणार आहे तुला? तू किती जास्त मागणं, तुला जेवढं मागायचं तेवढं मी द्यायला तयार आहे। ते म्हणलं राजे जास्त बोलायचं नाही, 3 पाऊल तुम्ही जागा द्यायली का नाही साधा? तर मग बळीराजे मग शांत झाले, आणि बळीराजानं ती 3 पाऊल जागा देण्याची निश्चय केला।
संकल्प केला आणि मग परंतु मग हे जे त्याचे शुक्राचार्य गुरु होते, ते गुरु विद्वान होते, त्याला संजीवनी नावाची विद्या होती. म्हणजे संजीवनी विद्या म्हणजे इंद्राच्या पत्नीची विद्या होती त्याला. तर ती विद्या असल्यामुळं त्याला त्रिकाळ ज्ञान होतं. मग त्याला त्या ज्ञानानं त्यानं ओळखून घेतलं की बाबा हा जो पोरगा आहे, हा पोरगा काही लहान नाही, हा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे आणि तो आपल्या भक्ताला हा रसातळाला पोचण्याला आलेला आहे. हा याला पाताळात घालायला आलेला आहे, याला याच्याकडून सगळं राज्य हिसकावून घ्यायला आलेलं आहे. आणि त्यानं सांगितलं की राजे, ह्या पोराच्या भैकण्यात येऊ नका तुम्ही, त्याला जे मागन तो त्याला देऊ नका, कारण हा तुम्हाला संपविल्या जाणार नाही. पण बळीराजे होते, ते बोलले गुरुजी मी एक दानशूर आहे आणि मी जर दान दिलं नाही तर माझ्या दानशूरपणाला डाग लागन म्हणून मी दान देणार म्हणजे देणार. आणि त्यानं त्या गुरुचं काय ऐकलं नाही. ते म्हणला चला महाराज घ्या, हात पुढं करा. आणि त्यानं झारी घेतली आणि झारीतून तो पाणी सोडायला संकल्पासाठी पाणी सोडायला तयार झाला. पण याच्यामध्ये मग तो शुक्राचार्य त्या झारीमध्ये बेडुकाचं रूप घेऊन बसले जाऊन आणि ते पाणी काही पडू द्यायला तयार नाहीत ते. मग हे विष्णू म्हणजे देवता. मग ते देवतेनं काय केलं, आपल्या कमरेला काडी आणल्या होत्या, त्यानं ती काडी एक काढली आणि त्या पुंगळीत घातली आणि त्या शुक्राचार्याचा डोळा फुटला. आणि मग शुक्राचार्याचा डोळा फुटला कशामुळं, आपल्या शिष्याला वाचवण्याच्या नादामध्ये. अरे शिष्याला वाचवायला तू निघालास, परंतु शिष्याला त्याला मान्य होतं का? म्हणजे तू शिष्याला समजून सांगितलं ना बाबा, तरी तुझं शिष्यानं ऐकलं का? मग नाही ऐकलं ना, तर मग जे शिष्य ऐकत नाही, आता मला बी बरेच शिष्य आहेत, पण जो माझा शिष्य ऐकत नाही त्याला मी सांगतच नाही. काय सांगायचं त्याला सांगून आपला काय फायदा आहे? आणि आपला उद्धार आपण करायचं का त्या शिष्याला हे करायचं नाही? आपण आपलं बघायचं आणि मग त्याचं बी बघा, परंतु तू ऐकतच जर नसेल तर त्याला सांगून काय फायदा? आणि मग मला सांगा, त्या शुक्राचार्यानं त्या गुरु आपल्या शिष्यासाठी आपला डोळा फोडून घेतला. काय फायदा झाला त्या शुक्राचार्याचा? कुठं भरकटला का नाही त्याचा भाव भरकटला, भक्ती भरकटली. त्याच्यामुळं ज्ञान हे महत्त्वाचं आहे. आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना चतुर्विधा भजन्ते माम ज्यांना सुकृती अर्जुन आर्तो जिज्ञासूर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. पण त्याच्या ज्ञानी नित्ययुक्त, माझ्यामध्ये जो युक्त आहे, ज्ञानी आहे आणि नित्ययुक्त आणि एकच भक्ती करतो, माझी फक्त एकट्याची भक्ती करतो, आणि तो मला भक्त प्रिय आहे मायबाप. त्यामुळं तुम्ही मग असं एक जणांनी विचारलं की मग हा जो ज्ञानी नाही आणि भक्त आहे तर तो वाया जाईल का? नाही, अजिबात नाही का. पण त्यानं ज्ञानीयाचं ऐकून राहिलं पाहिजे. जो ज्ञानिया जसा वर्तन करीन त्याप्रमाणे यानं अज्ञानानं वर्तन केलं पाहिजे. कारण श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सांगतात, ते पिचाती तरंतैव मृत्यूम श्रुती परायण. ते पण ह्या मृत्यूसागरातून तरुण जातात. कोण? जे अज्ञानी असताना देखील ज्ञानीच्या संगतीत राहतात. आणि आमच्या भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना सांगितलं की ज्ञाता विरक्ताचा संग किती. तो ज्ञानी पाहिजे. आपल्याला ज्याचा संग केला ना तो ज्ञानी पाहिजे. बरं, ज्ञानी असून जमत नाही, विरक्त पाहिजे. विरक्त असून जमत नाही, ज्ञानी पाहिजे. ज्ञानी असून जमत नाही, विरक्त पाहिजे. मग ज्ञाता विरक्ताचा संग किती. आणि अशा ज्ञाता विरक्ताचा संग जर तुम्ही केला तर ते पिचाती तरंतैव मृत्यूम श्रुती परायण. मग ते मी त्या याच्यातून संसार सागरातून तरुण जाऊ शकतात. पण जर आपण ह्या मनुष्य देहामध्ये आलो तर आपण ज्ञान घ्यायला पाहिजे. ज्ञान जरी नाही घेता आलं तरी बी आपला उद्धार होतो, परंतु ज्ञानीयाचा उद्धार लवकर होतो आणि स्वतःच्याच याच्यावर होतो. त्यामुळं ज्ञान घेतलं पाहिजे. त्याचमुळे श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना चतुर्विधा भजन्ते माम ज्यांना सुकृती अर्जुन
आर्तो जिज्ञासुरतार्थी ज्ञानीचे वर्तशव तेषां ज्ञानीनियुक्तयुक्त एक भक्तिविशिष्यते प्रिय ज्ञानीतीर्थ महं सत्समव. म्हणून मायबापो तुमच्या चरणी नम्र विनंती करतो की तुम्ही ज्ञान घ्या आणि ज्ञानयुक्त भक्ती करा आणि आपला उद्धार ह्याच देही करून घ्या असे मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंड प्रणाम, दंड प्रणाम, दंड.